अशी चटकदार पाणीपुरी तुम्हाला, मला, आपल्या सर्वांनाच प्रचंड आवडते, पण बाहेर खायची म्हटलं की आपल्याला भीती वाटते. स्वच्छताबाबत आपण थोडेसे कॉन्शियस असतो. तर आज आपण घरच्या घरी ही पाणीपुरी म्हणजे यासाठी लागणारं सगळं साहित्य कसं तयार करायचं ते पाहूया. चिंचेची चटणी करण्यासाठी मी अर्धा कप चिंच 1 तास गरम पाण्यात भिजवत ठेवली होती. तर आता छान भिजलेली आहे. हाताने असा ह्याचा कोळ काढून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये घालून सुद्धा याला फिरून घेऊ शकता. फक्त यामध्ये चिंचोके ठेवू नका. चिंचोके राहिले तर मग मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. चिंच मी मिक्सरमधून फिरून घेतली आहे. तर आता गाळणीने आपण गाळून घेऊया. चमच्याने असं हलवून घेऊया म्हणजे छान खाली कोळ जमा होईल आणि चोथा जो आहे तो वर राहील. तर या मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घातलं म्हणजे राहिलेला कोळ पण निघून येईल. वर असा हा चोथा जमा झालेला आहे तो आपल्याला घ्यायचा नाही. तुम्ही हा भांडे धुण्यासाठी, पितळी भांड्यासाठी किंवा तांब्याच्या भांड्यासाठी वापरू शकता. चिंचेसोबत थोडंसं मीठ घालायचं आणि मग भांडी घासून घ्यायची, मस्त निघतात. हा चिंचेचा कोळ जो आहे तो आता आपण या कढईमध्ये घालूया. आता चिंचेच्या चटणीसाठी लागणारं इतर साहित्य पाहूया. तर आपण अर्धा कप चिंच घेतली होती, त्यासाठी 1 कप गूळ घ्यायचा आहे म्हणजे चिंचेच्या दुप्पट गूळ घ्यायचा आहे. अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमच्याला थोडासा कमी मी इथे हिंग घेतला आहे. आता हा गूळ आपण यामध्ये घालूया आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि चटणीला या छान शिजून घ्यायचं आहे. आणि हा चिंचेचा कोळ शिजतोय तोपर्यंत आपण तिखट पाणी बनवून घेऊया. तर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि अधूनमधून फक्त याला चेक करायचं आहे. आता तिखट पाणी करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. तर मोठी 1 वाटी मी इथे कोथिंबीर घेतली आहे. अर्धी वाटी पुदिना म्हणजे जेवढी कोथिंबीर आहे त्याच्या अर्धा आपल्याला पुदिना घ्यायचा आहे आणि हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 1 इंच आलं घेतलं आहे, याचं पण साल काढून घेतलेलं आहे. छोटासा लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतला आहे किंवा तुम्ही लिंबाचा रस पण या जागी वापरू शकता. आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मिरचीचा वापर करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात आता ही कोथिंबीर घालूया, पुदिना घालायचा आहे, हिरवी मिरची, आलं घालूया आणि ही चिंच पण घालायची आहे. आणि आता थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून याला फिरून घ्यायचं आहे. तिखट पाण्याचं सगळं साहित्य मी मिक्सरमधून आता फिरून घेतलं आहे तर ते एका भांड्यात काढून घेऊया. आता आणखी यामध्ये वरून थंड पाणी घातलं आहे तर गरजेप्रमाणे आता पाणी घालायचं आहे. तुम्ही हवं तर याला गाळून सुद्धा घेऊ शकता पण तसं घेतलं तरी काहीच हरकत नाही. यामध्ये आता जिऱ्याची पूड घालायची आहे, काळं मीठ, चाट मसाला, हिंग, काळी मिरी पूड पण घालूया आणि साधं मीठ. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भांडं आता फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे हे तिखट पाणी छान थंड होईल. जेव्हा तुम्हाला पाणीपुरी खायची आहे त्यावेळेस यामध्ये खारी बुंदी घालायची. जर आधीच घातली तर ती नरम पडते, त्यामुळे वेळेवर घालायची आहे. इकडे आपली चिंचेची चटणी पण होतच आलेली आहे. उकळी आल्यानंतर मी 8 ते 10 मिनिट ह्याला शिजवून घेतलं आहे. तर आपली चिंचेची चटणीसुद्धा आता तयार आहे. थंड झाल्यावर ती आणखी थोडीशी घट्ट होते. आता यामध्ये इतर साहित्य घालूया. गॅस आता बंद करायचा आहे आणि मग हे साहित्य घालायचं आहे. तिखट घालूया, मीठ घालायचं आहे, काळं मीठ, जिरेपूड आणि हिंग घालूया. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर ती आणखी थोडीशी घट्ट होते आणि आता खाली काढून घेऊया. ही चिंचेची चटणी आता थंड झाली आहे तर आपल्याला पाहिजे तेवढी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया
आणि बाकीची एखाद्या बरणीत भरून ठेवली तर अगदी 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये आरामात टिकते. कुठल्याही चाटच्या पदार्थासाठी तुम्ही वापरू शकता. आपण भेळ बनवतो, रगडा पॅटीस, दही वडा, कशासाठीही तुम्हाला वापरता येईल. यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि हे पण आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता बटाट्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 मोठे बटाटे उकडून त्याचं साल काढून घेतलं आहे आणि त्याच्या 4 फोडी करून घेतल्या, म्हणजे आपल्याला असं चुरायला सोपं जातं. तर आता हाताने असं चुरून घेऊया. फार किसून वगैरे घेतले की त्याचा लगदा होतो, हाताने चुरून घ्यायचेत. आता इथे मी उकडलेले पांढरे वाटाणे घेतलेत, ते यामध्ये घालूया. तर वाटाणे भिजवून त्याला मी उकडून घेतलं होतं. कोथिंबीर घालायची, लाल तिखट घालूया, मीठ, थोडंसं काळं मीठ पण घालायचं आहे आणि हा चाट मसाला घालायचा आहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच करून घेऊया म्हणजे अगदी व्यवस्थित मिक्स होईल. आता पाणीपुरीसाठी लागणारं आपलं सगळं साहित्य तयार आहे. तिखट पाणी, गोड पाणी, बटाट्याचा मसाला आणि पुऱ्या पण इथे मी घेतल्या आहेत. तर ही पुरी एक अशी फोडायची, यामध्ये हा मसाला भरायचा, पाहिजे तेवढा मसाला भरायचा आहे. आणि आता तिखट पाण्यात तुम्ही बुडून खाऊ शकता किंवा अर्ध तिखट आणि अर्ध गोड अशी पण छान लागते. तर मस्त अशी आपली चटकदार पाणीपुरी घरच्या घरी तयार आहे. बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि घरी केल्याचं आपल्याला समाधानही मिळतं. आणि केल्यानंतर तुमची पाणीपुरी कशी झाली कमेंटद्वारे मला अवश्य कळवा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.